जो आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे अंबाजोगाई शहरामध्ये, त्या महामोर्चाचं नेतृत्व माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब हे स्वतः करणार आहे. त्यांच्यासोबत कायदेतज्ञ म्हणून जे सुरेश माने साहेब आहेत तेही मार्गदर्शन करणार आहे. आंबेडकर चौक ते संविधान चौक डेप्युटी कलेक्टरवर हा मोर्चा धडकणार आहे. त्यामुळं अंबाजोगाई परिसरातील सर्व आंबेडकरवाद्यांनी आणि अंबाजोगाई तालुक्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं असं आव्हान करतो. वर्गीकरणाच्या विरोधात जो महामोर्चा निघणार आहे त्या मोर्चाला सर्व 59 जातील सर्व समूहांनी उपस्थित राहावं आणि त्या दिवशी जे आहे स्टेजवर जे नियोजन आहे की 200 लोकांचा ताफा राहणार आहे, 2 स्वयंसेवकाचा ताफा राहणार आहे, त्याचबरोबर समता सैनिक दल यांचाही सहभाग राहणार आहे, जेणेकरून की हा मोर्चा शिस्तबद्ध होऊन सर्व जातीला सामावून घेऊन SC वर्गातील सर्व जाती कशा सामूहिकरित्या एकत्र राहतील याविषयी सर्वांना सामील होऊन त्याच्यामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीची SC प्रवर्गातील बाबासाहेबांना त्या प्रवर्गाला माणूसपण आणि माणुसकी बहाल केली. तो प्रवर्ग आपल्या स्वतःच्या आणि बाबासाहेबाच्या तरतुदी यांचं रक्षण करण्यासाठी अंबाजोगाईच्या रस्त्यावरती येऊ लागलेला आहे. जे उपवर्गीकरणाचं खूळ सत्तेनं जनतेला विभाजित करण्यासाठी आमच्यात पेरलेला आहे, त्यांचा डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी अंबाजोगाईतील सर्व वस्त्यातील तरुणांना, माता भगिनींना, कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की आपण आत्ता जागी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आपण जागे राहिलो नाहीत तर बाकीच्या संकटांचा सामना इतर जे कोणी अडाणी समाज आहे, जो संविधानापासून दूर आहे, ते सामना करू शकत नाहीत. म्हणून संविधानाच्या मूल्यांची जिम्मेदारी ज्या ज्या प्रवर्गावरती आहे तो प्रवर्ग हा SCचा आहे आणि त्यानं त्या दिवशी आपल्या विराट शक्तीचं दर्शन अंबाजोगाई शहरात करावं अशी मी अंबाजोगाईच्या आणि परिसरातल्या तालुक्यातल्या सर्व युवकांना, महिलांना, कार्यकर्त्यांना आणि बुजुर्ग चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती करतो. आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्ही जे समोर आणलेलं आहे ते रद्द करा. नंबर 2, विविध विभागामध्ये आरक्षणाचं जे अनुशेष शिल्लक आहे तो पूर्ण भरून काढा. आणि नंबर 3, अनुसूचित जातीसाठी जे 13% आरक्षण आहे तर ते वाढवून 20% करा, असं आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि या महामोर्चाच्या निमित्तानं आम्ही एक असा संदेश देऊ इच्छितो की आरक्षण दिलंय संविधानिक राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. सामाजिक समता दृढ करून समर्थ बनूया बंधुभावानं. सत्ताधारी लोकशाही विरोधकांची उडाली झोप म्हणून SC आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रकोप. समजून घे माझ्या सख्या भावा, ओळख संविधान निरक्षरांचा कावा. सत्ताधाऱ्यांच्या विकृत अल्पबुद्धीतून जन्मली जात धर्म वंश प्रांतवादात सडण्याची समरसता. भीम सैनिक शिकवणार यांना संविधान निष्ठा. संविधानिक भारताचा आधार नीतिमान लोकशाही समाज. आदर आपुलकीने चढेल आपल्या शिरी रिपब्लिकन राष्ट्र नेतृत्वाचा ताज. असा एका मोठ्या राष्ट्रसंचलनाच्यासाठी आम्ही सगळे निघालेलो आहोत आणि सगळे भीम सैनिक 59 जातीतले सगळे प्रतिनिधी. आणि आमचं नियोजन इतकं व्यस्त झालेलं आहे, इतकं विस्तृत झालेलं आहे. संयोजन समिती बनली आणि संयोजन समितीच्या नेतृत्वाखाली उपसमित्या आम्ही निर्माण केलेल्या आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेऊन सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आणि त्या सहभागातून एक महाविराट असा महामोर्चा अंबाजोगाई शहरामध्ये येणार आहे. आणि ही महाविराट जी शक्ती आहे या शक्तीच्या आधारेच या शासनाची मस्ती कमी होणार आहे. म्हणून या सर्व ह्याच्यामध्ये सर्व मोठ्या संख्येनं पूर्ण अंबाजोगाई शहर धम्मचक्रांकित निळा ध्वज घेऊन सगळं निळं होणार आहे. तर या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं